हॅलो. आज आपण गोष्ट करणार आहे गुगल किंवा फेसबुक या साऱ्या टेक जायंट्स. आज आपण याच्याबद्दल बोलू थोडस. ओके. माझ्या सोबत काही ना काही थोडस अजीब झालं. या शायद मला याचं सोल्युशन माहित आहे. या आय डोंट नो. या पहिले थोडस आपण बोलून घ्या याच्याबद्दल. मी एक चॅनल आहे यूट्यूबचा, ध्रुव राठी. ओके. याच्यामध्ये हा जो बंदा आहे, ध्रुव राठी नाव आहे त्याचं, चॅनलचं नाव पण ध्रुव राठीच आहे. ओके. हा ऍक्च्युली व्लॉगर आहे. ओके. आणि व्लॉगर तर आहेच, येस, बट तो एक प्रकारे ज्ञान देते कशाबद्दल, म्हणजे आपल्या इंडियाचे जे फॉरेन कम्युनिकेशन आहे, म्हणजे फॉरेन कॉन्टॅक्ट विथ अदर कंट्रीज कसे आहे, म्हणजे समज जर असं काही जनरल नॉलेज नाही का रे. येस, म्हणजे मानून घे की चायनामध्ये कोरोना वगैरे पसरला, तर तो कसा पसरला, काय पसरला, त्याच्या मागे रिझन काय होतं वगैरे वगैरे. ओके. समजा बॉलिवूडमध्ये ड्रग्स स्कॅन्डल झाला, तर तो ड्रग्स स्कॅन्डल कुठून झाला, काय झालं, एक प्रकारे जे काही म्हणजे ट्रेंडिंग न्यूज असते त्याच्यावर अजून थोडासा सखोल अभ्यास करून तो त्याचे मत मांडतो त्याच्या व्ह्यूवर समोर. ओके. व्ह्यूवर किंवा त्याचे जे ऑडियन्स आहे त्यांच्या समोर तो तो ओपिनियन सांगतो. ओके. म्हणजे त्याचं ओपिनियन. ध्रुव राठी याला ऑलमोस्ट करीब 10 ते 12 लाख सबस्क्रायबर्स आहे. ओके. 10 ते 12 नाही, 10 ते 12 म्हणजे टू मच. येस, एवढे नाही आहे. एक मिनिट, मी सर्च करतो. BHRU. ओ 10 ते 12. आय एम रिअली सॉरी. येस, इट्स मला वाटलं होतं शायद 10 ते 12 वॉज टू मच, बट दॅट इज 45 लाख सबस्क्रायबर्स आहे. सो इट इज इट इज रिअली बिग ऑडियन्स. व्हॉटएव्हर. या मला काय म्हणायचं होतं की ध्रुव राठी बद्दल मी कधी ऐकलं नव्हतं. या आणि म्हणजे अगोदर पासून मी कधी ऐकलं नव्हतं. येस. जेव्हापासून कोरोना वगैरे आला आणि मी थोडस माझ्या मित्रांसोबत जास्त टाइम स्पेंड करायला लागलो, तेव्हा ध्रुव राठी बद्दल माहित पडलं. या आता व्हॉट इज दॅट. या म्हणजे कसं काय माहित पडलं, हाऊ, म्हणजे कसं आहे की माझे जेवढे काही मित्र आहे, म्हणजे पिंटिके, बादल, वैभव वगैरे, हे सारे लोक असे जनरल नॉलेजचे चॅनल्स असे सबस्क्राईब करून ठेवतात. या इवन आय लाईक इट टू. यस, म्हणजे मला पण आवडते. या म्हणजे ध्रुव राठी नाही, बट स्टडी आयक्यू. यस, स्टडी आयक्यू मध्ये जे काही म्हणजे विश्लेषण करते, इट वॉज रिअली कूल. या मला खूप आवडते. युजली स्टडी आयक्यू वर जे प्रशांत धवनचे जे लेक्चर्स असतात, इट वॉज रिअली गुड. या स्टडी आयक्यू चे मी व्हिडिओ बघितले आणि इव्हन मी त्याला सबस्क्राईब पण केलंय. या बट ध्रुव राठीचे मी एकही व्हिडिओ बघितलेला नाही. या इवन मी असं म्हणतो की 4-5 महिना अगोदर तर मी याचं नाव पण नाही ऐकलं होतं. या मी एवढी गॅरंटी देऊ शकतो की मी आजपर्यंत याचं एकही चॅनल बघितलेलं, म्हणजे एकही व्हिडिओ बघितलेला नाही. येस. आणि अनइंटेन्शनली मी याचं कधी सबस्क्राईब पण केलंय असंही मला माहित नाही का मी याचे व्हिडिओ सबस्क्राईब केलं बा. हा, बिलकुलच नाही. येस. आणि आता मी माझ्या युट्यूबवर जातो आणि याचं चॅनल ओपन करतो, ध्रुव राठीचं. तर ध्रुव राठीचं चॅनल मध्ये माझं एक सबस्क्राईब आहे. या म्हणजे मी सबस्क्राईब केलं आहे. यस. आणि इट इज
काइंड ऑफ वियर्ड बिकॉज ऑफ दॅट की मी कधी सबस्क्राईब नाही केलंय. लिटरली आय एम टेलिंग यू, मी एवढं गॅरंटीने सांगू शकतो की ध्रुव राठी बद्दल मी सबस्क्राईब केलंच नाही. येस. तर मग हे ऑटोमॅटिकली सबस्क्राईब झालंय कसं? हाऊ धिस थिंग इज सबस्क्राईब? दुसरी गोष्ट, मी युट्यूबवर नाही का एक व्हिडिओ बघितला होता. ओके, ज्याच्यामध्ये एक बंदा आहे, तो मुंबईबद्दल सगळ्या गोष्टी सांगतो. म्हणजे जे लोक मुंबईमध्ये राहायला जातात तर त्यांना कशाप्रमाणे कुठे राहायचं, काय राहायचं, कशाप्रमाणे ट्रान्सपोर्ट आहे वगैरे वगैरे, त्याच्याबद्दल तो इन्फॉर्मेशन देतो. ओके, त्याचं चॅनलचं नाव आहे मुंबई व्लॉग. मी एवढं म्हणू शकतो की याच्या चॅनलवर मी सबस्क्राईब केलंच नव्हतं, तरी ते ऑटोमॅटिकली सबस्क्राईब झालंय. हाऊ? मी आज एकच व्हिडिओ पाहिलाय, पण हे सबस्क्राईब झालंय कसं? इट्स काइंड ऑफ वियर्ड. म्हणजे मी तर सबस्क्राईब नाही केलं एवढं मी पक्का सांगू शकतो. ते ऑटोमॅटिकली सबस्क्राईब झालंय कसं? या इवन हे जार्विस मँगडिस, हा ठीक आहे, आता याचे मी एक व्हिडिओ बघितलाय, बट याचं सबस्क्राईब नाही झालंय. येस. कॅरी मिनाटी, या ऍक्च्युली मी सबस्क्राईब केलाय एवढं मला माहिती आहे कॅरी मिनाटीचं. येस, कारण लास्ट टाइम त्याचा व्हिडिओ आला होता टिकटॉक वर्सेस युट्यूब, तर तेव्हा आय वॉज रिअली ब्लोन बाय दिस टॅलेंट. सो या, आय सबस्क्राईब. बट मोस्ट ऑफ द अशा काही गोष्टी आहे जे मी सबस्क्राईब केलेले नाही आहे मी ऍक्च्युली, बट असे बहुत सारे चॅनल आहे जे ऑटोमॅटिकली सबस्क्राईब झाले. आणि हाऊ दिस थिंग हॅज हॅपन? या, तुम्हाला वाटत असेल की हे जे प्रॉब्लेम आहे खूप छोटी प्रॉब्लेम आहे, बट दॅट इज नॉट. दॅट इज डेफिनेटली नॉट. या, आता सांगतो याची पॉवर कशी आहे आणि याला कशाप्रमाणे हे होते. लेट मी टेक अ पॉज फॉर अ मिनिट. ओके, हॅलो. मी अगोदर तुम्हाला म्हणलं होतं, येस, की मी असे काही यूट्यूबचे व्हिडिओज बघितले आहे, बट त्या व्हिडिओला मी सबस्क्राईब नाही केलं एवढं मला पक्का माहित आहे. काही काही व्हिडिओ तर मी बघितले पण नाही, पण त्यांच्या चॅनलला ऑटोमॅटिक सबस्क्राईब झालं आहे. हाऊ धिस थिंग हॅपन्स? येस. तर आता मी काय केलं की यूट्यूबवर गेलो आणि बघितलं की या साऱ्या गोष्टी कशा काय होत आहे, म्हणजे ऑटो सबस्क्राईब कशा काय होत आहे. तर पहिले आहे तुमचं प्रोटेक्शन, या म्हणजे पर्सनल प्रोटेक्शन. म्हणजे तुमची जे आयडी आहे, म्हणजे तुमचे जे जीमेल आयडी आहे ते किती सिक्युर्ड आहे याला व्हेरीफाय करते गुगल. ओके, तर गुगल सोबत काही म्हणजे जेव्हा तुम्ही साइन इन करता, म्हणजे युजली कसं आहे की अगोदर कोणत्याही साईटला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला समजा जर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी कंटेंट बघायचं असेल तर तुम्हाला लॉग इन करावं लागते. तर त्याच्यामध्ये पूर्ण तुमचं नाव, गाव, वस्तू, प्राणी वगैरे, इवन फोन नंबर पण विचारले जातात. या म्हणजे अगोदर होत होतं, या म्हणजे मी असं म्हणतो हार्डली 4-5 वर्ष अगोदर होत होतं असं. पण आता कसं आहे की आता सगळे साईट्स आहे ना ते डायरेक्ट म्हणतात साइन इन विथ गुगल अकाउंट्स किंवा फेसबुक अकाउंट्स. या, जसं तुम्ही क्लिक करता की त्यावेळेस काय होते की एखादी साईट तुमची पर्सनल डेटा ऍक्सेस करून घेते. आता व्हॉट इज एक्झॅक्टली मी तुम्हाला एक्झाम्पल थ्रू सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, म्हणून एक साईट आहे, त्याचं नाव आहे पिंटरेस्ट. ओके, पिंटरेस्ट हे अशी एक साईट आहे ज्याच्यावर फोटोज वगैरे असतात युजली. ओके, लोकांचे नाही, बट एक प्रकारे असे की जर एखादी कॅटचे काही फोटोज आहे किंवा डॉगचे फोटोज किंवा समथिंग आर्किटेक्चर किंवा वेडिंग फोटोशूट किंवा ड्रेसेस वगैरे, इट्स सो मेनी म्हणजे खूप जबरदस्त फोटोज वगैरे देते. म्हणजे त्यांचं एक वेगळंच कलेक्शन आहे. इट्स समथिंग रिली गुड. ओके, आता कसं आहे की त्यांची साईटवर समजा जर आपण गेलो आणि आपण बघितले काही फोटोज, आपल्याला आवडले काही फोटोज, ओके, आणि त्यानंतर कसं वाटलं की आपल्याला अजून काही फोटोज वगैरे पाहायचे आहे,
तर त्यांनी विचारलं की तुम्ही लॉग इन करावं. ओके. तर ऑब्व्हियसली आपण Pinterestवर पहिल्यांदाच आलोय, तर आपल्यापाशी लॉग इन तर आहेच नाही. तर आपल्याला साइन अप करावं लागते. साइन अप म्हणजे त्या त्या लॉग इनवर आपलं स्वतःचं अकाउंट बनवायचं आहे. ओके. तर जेव्हा तुम्ही साइन अप करता, तर तेव्हा नाही का तुम्हाला 3 ऑप्शन येते. ओके. साइन अप विथ फोन नंबर, साइन अप विथ फेसबुक, साइन अप विथ गुगल. या आता फोन नंबर सोबत तुम्ही इंटरॅक्ट केलं तर ऑब्व्हियसली तुम्ही फोन नंबर देऊन राहिले त्याला, त्यामुळे मग तो लॉग इन करत आहे. ओके. दॅट इज वन थिंग. ओके. दॅट्स नॉट ओके. जेव्हा तुम्ही फेसबुक किंवा गुगलला तुम्ही ऑथॉरिटी देता, तर तेव्हा काय होते की जेव्हा आपण लॉग इन विथ मोबाईल नंबर घेतो ना, तर आपण ओनली मोबाईल नंबर प्रोव्हाइड करतो. या बस दॅट्स इट. जास्तीत जास्त नाव विचारते. ओके. नाव विचारण, पण ईमेल आयडी नाही विचारण. या कारण आपण लॉग इन विथ फोन नंबर केलाय ना, त्यामुळे. पण जेव्हा आपण लॉग इन विथ फेसबुक किंवा गुगल यानी करतो, तर त्यामुळे काय होते की आपला जेवढा पर्सनल डेटा आहे ना, तो सगळा डेटा हे जे साईट आहे ना, हे Pinterest ऍक्सेस करतो. आता याचा मिनिंग काय ऍक्सेस करतो म्हणजे केलं तर काय फरक होते? माझ्या गुगलवर ना माझ्या फेसबुकवर असं आहे का इट्स समथिंग रिली असं काही फारसं वगैरे काही आहे नाही. इट्स नॉट. म्हणजे तुमच्यासाठी तुमचा डेटा काही महत्वाचा नसेलच. या म्हणजे इट वॉज लाईक तुम्हाला असं वाटतंय की तुमचा डेटा का महत्वाचा आहे. इट्स या म्हणजे म्हणजे हार्डली 1-2 फोटोज आहेत, 2-3 लाईक्स आहेत, 3-4 कमेंट केलं आहे, बस. असं काही फारसं काय आहे नाही. या सो तुमच्यासाठी तुमचा डेटा महत्वाचा नाहीये. ऑब्व्हियसली यस. बट कसं आहे, दुसऱ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. दुसऱ्यांसाठी म्हणजे म्हणजे की मानून घे, तू तुझ्या फेसबुकवर असे काही चॅनल्सला, असे काही पेजेसला लाईक करून ठेवले जे फिल्म मेकिंगच्या रिलेटेड आहे. ओके. तर ऑब्व्हियसली काय होते की फेसबुक नोज की तुम्हाला फिल्म रिलेटेड गोष्टी आवडतात. ओके. म्हणजे फिल्म मेकिंग वगैरे समथिंग या गोष्टी तुम्हाला आवडतात, राईट? ते फेसबुकला माहित आहे. जेव्हा Pinterestला आपण ऍक्सेस देतो फेसबुकचा, तर तेव्हा Pinterestला पण माहित पडून जाते की तुम्हाला फिल्म मेकिंगच्या रिलेटेड गोष्टी आवडतात. ओके. मग काय होतो की जेव्हा केव्हा तुम्ही पण Pinterestवर जेव्हा तुम्ही जाल, तर तेव्हा नाही का तुम्हाला तुमच्या इंटरेस्टच्याच गोष्टी तुम्हाला दाखवते. म्हणजे म्हणजे फिल्म मेकिंगच्या रिलेटेड कॅमेरा, गिम्बल्स, काही इक्विपमेंट्स वगैरे वगैरे, काही टेक्निक्स, या सर्व गोष्टी Pinterestवर दाखवतात. आता ऑब्व्हियसली काय होते की जेव्हा आपल्याला इंटरेस्टच्या गोष्टी आपल्याला एखाद्या दुसऱ्या साईटवर दिसलेत, आपण नाही का त्यांच्या साईटवर अजून जास्त जातो, अजून जास्त सर्च करतो. ऑब्व्हियसली त्या जे साईट्स आहे म्हणजे Pinterest आहे, त्यांना पण हेच वाटते की जो कस्टमर आहे म्हणजे त्यांच्या हिशोबाने कस्टमर मी आहे. ओके. तर तो मॅक्सिमम टाइम आपल्या साईटवर अवेलेबल असला पाहिजे. तर त्याला कशाप्रमाणे ऑक्युपाईड करण्याचा प्रयत्न, म्हणजे मी कस्टमर आहे ना, तर मला ऑक्युपाईड करण्याचा प्रयत्न Pinterest करतात. आणि हे कसं काय करून राहिले? हे करून राहिले अल्गोरिदममुळे. येस. अल्गोरिदम म्हणजे काय? अल्गोरिदम म्हणजे हे जे आता सांगितलं ना मी, सेम. एखाद्या व्यक्तीची इंटरेस्ट जाणून घेणे आणि ज्या व्यक्तीला म्हणजे ज्या साईटला त्याची रिक्वायरमेंट आहे, ती रिक्वायरमेंट त्याला प्रोव्हाइड करणे. म्हणजे जस्ट Pinterestला माहित पडलं की या व्यक्तीला फिल्म मेकिंगच्या रिलेटेड गोष्टी आवडते, तर त्या गोष्टी त्याने गुगलकडे मागितल्या किंवा फेसबुककडे मागितल्या, आणि फेसबुकने अल्गोरिदम सेट केलं आणि त्यांनी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली माझी तिसऱ्या व्यक्तीला, थर्ड पार्टीला, Pinterest. हा थांब ना.
अरे मी काम करताय ना. Okay. What I'm saying is that, sorry about yelling. Yeah. Okay. So Google किंवा फेसबुक अशा प्रकारचे अल्गोरिदम सेट करतात आणि विदाऊट माय परमिशन, म्हणजे माझी परमिशन न घेता माझी इन्फॉर्मेशन ते दुसऱ्या थर्ड पार्टीला प्रोव्हाइड करते. या ऍक्च्युली आपण असं म्हणू नाही शकत की आपली परमिशन घेत नाही बा. या म्हणजे म्हणजे काय की जेव्हा तुम्ही कोणतेही सोशल साईटवर तेव्हा तुम्ही लॉग इन करता. सोशल साईट म्हणजे कोणती? फेसबुक घे किंवा गुगल घे. ओके. युट्यूब वगैरे या सगळ्या गोष्टी गुगलमध्येच काउंट होतात. युट्यूब, जीमेल वगैरे या सगळ्या गोष्टी सगळ्या गुगलमध्ये, त्याचं हेडक्वार्टर गुगल आहे. ओके. आणि फेसबुकमध्ये इंस्टाग्राम वगैरे, फेसबुक वगैरे हे सगळे फेसबुकमध्ये ऍड होतात. इव्हन व्हॉट्सअप पण फेसबुकमध्ये येतात. ओके. सो याच्यामध्ये दोनच कंपन्या आहेत जे सोशल मीडियामध्ये खूप जास्त जायंट आहे, आणि दोज आर फेसबुक आणि गुगल. ओके. तर जेव्हा तुम्ही गुगलवर साइन अप करता, या म्हणजे जेव्हा मी गुगलवर लॉग इन केलं होतं, मी म्हणजे माझं जे आय डी आहे ते करीब 5-6 वर्ष अगोदरची आहे. ओके. तर जेव्हा मी लॉग इन केलं होतं तर त्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन होते. या इट वॉज लाईक ते टर्म्स अँड कंडिशन इतके मोठे होते की बहुतच जास्त. या इट वॉज लाईक, आणि नो वन विल रीड दोज टर्म्स अँड कंडिशन. या आपण काहीच नाही, आपण जस्ट क्लिक अँड ओके किंवा नेक्स्ट करतो. या इवन फेसबुकवर पण सेम तसंच. जर तुम्ही क्लोजली रिलेटेड बघितलं असेल ना, तर त्याच्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन आहे की गुगल किंवा फेसबुक तुमची कोणकोणती इन्फॉर्मेशन घेईल. या त्याच्यामध्ये हे पण लिहून राहते की आम्ही तुमची इन्फॉर्मेशन विदाउट युअर परमिशन आम्ही थर्ड पार्टीला प्रोव्हाइड करू बा, जर तुम्ही ऍक्सेस दिला तर. या तर हे एक खूप एकदम एक प्रकारे अशी एक गोष्ट आहे ना की इट वॉज समथिंग रिअली डिफरंट. या येस. म्हणजे कसं आहे की समजा तुम्हाला हा क्लॉज नाही पाहिजे, म्हणजे विदाऊट माय परमिशन तुम्ही थर्ड पार्टीला कशा काय तुम्ही माझी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करून राहिले ऑब्विसली. तर समजा जर तुम्हाला असं टर्म्स अँड कंडिशनवर समजा जर याच्यावर प्रॉब्लेम आहे तर तुम्ही नेक्स्ट प्रोसिजरवर जाऊ शकत नाही. या मग तिथून सरळच हे आहे की बस तुम्हाला समजा टर्म्स अँड कंडिशन आम्हाला म्हणजे हे नसेल, ऍग्री नसेल तर डोंट ऍग्री. या डोंट साइन अप विथ ऑल दोज थिंग्स. सो आपल्याला चॉईसच नाही राहत. या म्हणजे की आपल्याला सोशल मीडिया तर वापरायचं आहे, येस, पण आपल्या टर्म्स अँड कंडिशन वगैरे थोडेसे फेअर वाटून नाही राहिले. बट इन दॅट केस आपण आपल्या पर्सनल लेवलवर असा विचार करतो की हा याचं आपलं काय असं फारसं होऊन जाईल वगैरे. सो वी जस्ट चेक अँड गो टू नेक्स्ट. सो या साऱ्या गोष्टी आहे, हे प्रॉब्लेम देऊन राहिले आपल्याला. म्हणजे हे सारं होतं या अल्गोरिदममुळे. का हे गोष्ट चांगली आहे की वाईट आहे? या म्हणजे ही गोष्ट जे चांगली आहे का वाईट आहे? या ऑब्विसली इट्स वाईट आहे ना, म्हणजे गलत आहे. या म्हणजे विदाऊट माय परमिशन माझे जो डेटा आहे तो दुसऱ्या कोणा थर्ड पार्टीला प्रोव्हाइड करून राहिला आहे, तर ऑब्विसली इट्स एक प्रकारे या म्हणजे या प्रॉब्लेम आहे ना. येस, इट वोंट बी हॅपन लाईक दॅट. या म्हणजे असं व्हायला नाही पाहिजे. पण माझा क्वेश्चन आहे की हे चांगलं आहे का वाईट आहे? ऑब्विसली इट्स डेफिनेटली रॉंग. इट्स डेफिनेटली रॉंग. ओके. या तर आता आपण नाही का पुन्हा एक सिनारिओ घेऊ. सिनारिओ म्हणजे एक्झाम्पल. ओके. मी बॉम्बेमध्ये जातोय आणि मला नाही का बॉम्बेमध्ये घर शोधायचं आहे. ओके. कारण आता मला तिथे राहायचं आहे. येस. मी इंटरनेटवर गेलो, गुगलवर गेलो सरळ. या गुगलवर गेलो आणि त्याच्यावर सर्च केलं की अपार्टमेंट रेंट इन मुंबई अंधेरी वेस्ट. सर्च केलं. ओके. आता गुगलला माहित पडलं की मी काय सर्च केलं.
ओके. कारण मी जे कीवर्डवर जे काही टाईप करतो ना, ते गुगलला एक्झॅक्टली माहित पडते, कारण मी गुगलवरच टाईप करत आहे. ओके. आणि दिस इज रिअली इम्पॉर्टंट. या जेव्हा पण मी कोणताही क्वेश्चन्स किंवा कोणताही जे माझे क्युरीज आहे किंवा मला काही प्रॉब्लेम वगैरे असला, मी सरळ गुगलवर टाईप करतो, काही युट्यूबवर टाईप करतो. ते जे सर्च आहे ना, हे गुगल लक्षात ठेवते. म्हणजे की याला याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, म्हणजे त्याला माहित पडते गुगलला की हा जो बंदा आहे याला बॉम्बेमध्ये घर शोधायचं आहे. तर काय करतो की अनइंटेन्शनली या तो समजा जर मी गुगलवर समजा जर असेच कुठेतरी गुगलचे असं एक म्हणजे आता कसं गुगलचं एक प्रकारे होम पेजेस आहे, तर त्या होम पेजवर असं डायरेक्ट ऍडव्हर्टाईज येऊन जाते की इथे हे असे असे फ्लॅट अवेलेबल आहे या किमतीमध्ये. ओके. आणि मी ते ऍडव्हर्टाईज पाहिली, मला ती इंटरेस्टेड वाटली, मला कामाची पण वाटली. मी त्या ऍडव्हर्टाईजवर क्लिक केलं. ऍडव्हर्टाईजवर क्लिक केल्यानंतर त्यांनी एका साईटवर मला डायरेक्ट केलं आणि ती साईट होती ओयो साईट. ओके. ओयो लाईफ वगैरे किंवा ओयो होम्स. त्याच्यामध्ये मी त्यांचे कलेक्शन बघितले की कोणकोणते फ्लॅट्स किंवा अपार्टमेंट्स किंवा रूम्स अवेलेबल आहे. मला एक फेअर किंवा रिझनेबल प्राइस मध्ये एक घर भेटलं. क्लिक केला, त्याच्यामध्ये नंबर होता, कॉन्टॅक्ट नंबर लँडलॉर्डचा. मी त्याला कॉल लावला, त्यांच्याशी बोललो, पैशाचं डिस्कशन झालं. ओके. आणि मला फ्लॅट भेटला. तर हे सगळं कशामुळे झालं? हे सगळं पण गुगल अल्गोरिदममुळेच झालं ना, राईट? म्हणजे जेवढा याचा चांगला उपयोग पण आहे तेवढाच वाईट उपयोग पण आहे. बट वाईट उपयोग आहे असं म्हणू शकत नाही. या आपण पहिल्या एक्झाम्पलवर घेऊ. या म्हणजे ज्या एक्झाम्पल मध्ये म्हणजे आपण अगोदर जे एक्झाम्पल म्हणलो होतं ना की मी माझ्या फेसबुकवर फिल्म मेकिंगच्या रिलेटेडच्या पेजेस काही लाईक करून ठेवले. ओके. किंवा फॉलो करून ठेवले. तर ऑब्व्हियसली फेसबुकला माहित पडलं की मी फिल्म रिलेटेड किंवा फिल्म मेकिंग रिलेटेड गोष्टी इंटरेस्टेड आहे. तर पिंटरेस्टवर नाही का अशा ही गोष्ट म्हणजे ही जी इन्फॉर्मेशन आहे हे पिंटरेस्टवर प्रोव्हाइड केली. तर पिंटरेस्टवर प्रोव्हाइड केल्यानंतर जेव्हा मी पिंटरेस्टवर गेलो, तर तेव्हा मला नाही का फिल्म मेकिंगच्या रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी, इक्विपमेंट्स किंवा ट्रिप्स अँड टेक्निक्स माहित पडल्या. या अँड दॅट इज रिअली गुड. यांनी मला फायदा झाला, कारण याच्यामुळे असे काही टेक्निक्स आहे, असे काही शॉर्ट्स माहित पडले की हे शॉर्ट्स असे घ्यायचे की असा कॅमेरा अँगल घेतल्याने आपली पिक्चर इतकी जबरदस्त बनू शकते. तर मला एक ज्ञान भेटलं, एक इन्फॉर्मेशन भेटली, जे की मला खूप व्हॅल्युएबल आहे. ओके. सो इट वॉज लाईक दॅट की याच्यामुळे विन विन सिच्युएशन आहे ना. म्हणजे मला जे पाहिजे, म्हणजे माझ्या इंटरेस्टच्या गोष्टी मला भेटल्या. ओके. मला माझ्या इंटरेस्टच्या गोष्टी जिथून भेटल्या त्या साईटला पण फायदा झाला बिकॉज ऑफ दॅट की मी त्यांची साईट ऍक्सेस केली, तर त्यामुळे त्यांचे साईटचे सर्व्हर ऑन होते, तर त्यामुळे त्यांना पण खूप जास्त फायदा झाला. ऑब्व्हियसली त्यानंतर जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली गुगलने, तर गुगलचा पण फायदा झाला. ओके. अनइंटेन्शनली काय होते की याच्यामध्ये सगळी विन विन सिच्युएशन आहे. हे सोशल मीडिया किंवा नेटवर्क किंवा गुगल असं म्हणलं गेलं ना, ऑब्व्हियसली म्हणजे तुमचे डेली ऍक्टिव्हिटीज ट्रॅक करतात, तुम्ही कुठे जातात, तुमचं समजा डेटा कनेक्शन ऑन असेल ना, तर ऑब्व्हियसली यस. गुगलला कसं काय माहित पडते की तुम्ही इथे गेले बा? गुगलला असं कसं माहित पडते की तुम्ही या ठिकाणी आहे किंवा बॉम्बेला आहे किंवा हे आहे ते आहे? इट जस्ट बिकॉज ऑफ दॅट की तुमचं जीपीएस ऑन असते किंवा मोबाईल, आजकाल सेलफोन एवढे हे जास्त आलंय. आतापर्यंत असा फारसा प्रॉब्लेम दिसला नाही. या म्हणजे याचा अल्गोरिदम आहे हे चांगल्यासाठीच यूज होत आहे. मी असं नाही म्हणत वाईट उपयोगासाठी यूज होत आहे. या माझ्या चॅनल म्हणजे युट्यूब घे, युट्यूब मध्ये पण असे काही हे झाले आहे, चॅनल्स सबस्क्राईब झाले आहे जे की मला माहित पण नाही. या इव्हन मी त्यांचा एकही व्हिडिओ बघितला नाही, तरी माझ्या चॅनल थ्रू म्हणजे माझ्या अकाउंट थ्रू ते चॅनल सबस्क्राईब झाले आहे. या बट इट इज काइंड ऑफ लाईक दॅट, हे अल्गोरिदम काम करते यांचं. ओके. इट इज काइंड ऑफ गुड थिंग. या याच्यामध्ये काही वाईट नाही. बट समहाऊ समजा जर त्यांनी माझी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली या आणि मला काही, तर समजा जर हे मॅन्युप्युलेट करू शकते ना, म्हणजे सोशल मीडिया किंवा गुगल्स वगैरे का हे माझं डिसिजन मॅन्युप्युलेट करू शकते?
डिसिजन मॅनिप्युलेट म्हणजे इन द एंड आपण डिसिजन तर आपणच घेतोय ना. नो 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 नो, डिसिजन आपण घेत नाही. मानून घे तू कपड्याच्या दुकानात आहे, ओके. तू तुझ्या मित्रांसोबत कपडे घ्यायला गेलाय. कपडा तुलाच घ्यायचा आहे, ओके. पैसे तुलाच द्यायचे आहे, कपडा तुझ्यासाठी आहे. एक शर्ट दाखवलाय, एक पॅन्ट दाखवलाय, जो की तुला इतका फारसा आवडला नाही, बट तुझ्या सगळ्या मित्रांना आवडला. या तो कपडा आहे, तो खूप महागच आहे, खूप बजेट पण आहे. या बट कसं आहे की तुला नाही आवडला तेवढा फारसा, बट तुझ्या मित्रांना आवडला. अनइंटेन्शनली काय होते की कोणी असं म्हणून नाही राहिलंय की तू हा कपडा घे बा, नाही. बट कसं आहे की सगळेजण त्या कपड्याची तारीफ करत आहे की डू क्या कपडा है यार, या इट्स इट्स समथिंग रिली ग्रेट, क्या शर्ट है, क्या पॅन्ट है, इट वॉज समथिंग रिली ग्रेट. या तर अशा वेळेस काय होते की आपण फोर्स होऊन जातो ते डिसिजन घेण्यासाठी, कारण ऑब्विसली सगळेजण एवढी तारीफ करत आहे त्या कपड्याची जी की आपल्याला नाही आवडला. बट कसं आहे की सगळेजण याची तारीफ करत असल्यामुळे आपण अनइंटेन्शनली फोर्सफुली डिसिजन घेऊन घेतो आणि आपण ते कपडा घेऊन घेतो. या हे झाली प्रॅक्टिकल गोष्टी, राईट. म्हणजे हे इझी टू अंडरस्टँड आहे. आता आपण थोडेसे कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल घेऊ. कॉम्प्लिकेटेड म्हणजे मानून घे की तुझ्या कंट्रीमध्ये इलेक्शन आहे, ओके. बीजेपी वर्सेस काँग्रेस, राईट. समजा जर बीजेपीने गुगलला असं काही म्हणलं, बीजेपी एक पार्टीच आहे, या. आणि ऑब्विसली आपल्या इंडियामध्ये गुगलचे जे सबस्क्रायबर्स आहे किंवा गुगलचे जे कस्टमर्स आहे, म्हणजे गुगल म्हणजे मोस्ट ऑफ द म्हणजे एव्हरी वन पीपल, म्हणजे इंडियामध्ये बहुत सारे लोक गुगलच वापरतात. या सो इट जस्ट लाईक दॅट की बीजेपीने गुगलला असं म्हणलं, म्हणजे बीजेपी जे पार्टी आहे त्यांनी गुगलला असं म्हणलं की आम्ही तुम्हाला एवढा काही फंड देऊ किंवा एवढा काही पैसा देऊ, इव्हन तुम्हाला सर्व्हर किंवा जे काही या साऱ्या गोष्टी देऊ, ओके. तुम्हाला फक्त लोकांचे डिसिजन्स आहे ते मॅनिप्युलेट करायचे. लोकांचे डिसिजन मॅनिप्युलेट करायचे म्हणजे काय, म्हणजे की तुम्हाला बीजेपी किती चांगलं काम करते हे तुम्हाला तुमच्या नेटवर्क थ्रू लोकांना कळवून द्यायचं आहे. आणि मानून घे समहाऊ अशी डील तर कधी पॉसिबल होत नाही म्हणा, कारण युजली जे सोशल मीडिया जे साईट्स आहेत त्यांचे जे टर्म्स अँड कंडिशन असे असतात की आम्ही जे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करू ते इन्फॉर्मेशन ओनली बेसिस फॉर बिझनेस अँड डेव्हलपमेंटसाठीच होतात, ना की पॉलिटिकल या गोष्टीसाठी. तिथे या सगळ्या गोष्टी क्लॉज वगैरे सगळ्या काही आहे म्हणा तिथे. पण समजा जर तो क्लॉज तोडला गेला आणि गुगलनी त्यांच्याकडून पैसे घेतले, तर अशा वेळेस काय होते की गुगल पाशी ऑलमोस्ट मानून घे की करीब आपल्या इंडियाची पॉप्युलेशन आहे करीब 2.3 किंवा समथिंग जे काय आहे, तर मानून घे 1 बिलियन, या मानून घे की 1 बिलियन युजर आहे जे गुगलचे युजर आहे, ओके. तर गुगल काय करेल की गुगल नाही का प्रत्येक युजरच्या कुठे ना कुठेतरी एखादी दिसेलच, म्हणजे गुगलवर हलकीशी एक ऍडव्हर्टाईज येऊन जाईल ज्याच्यामध्ये बीजेपीने कोणकोणती कामगिरी केली त्याच्याबद्दल पूर्ण ब्लॉग पोस्ट राहील. या तर आपण अनइंटेन्शनली आपण स्क्रॉल अप करू किंवा लक्षही देऊ नये, या बट आपल्या डोक्यामध्येच येईल. येस, इव्हन समजा जर फेसबुकवर घे, फेसबुकवर पण अशी काही पोस्ट वगैरे आली, आपण जस्ट बघू बट क्लिक नाही करू, येस जस्ट बघून दॅट्स इट. मग तिसऱ्यांदा अजून एक काय होते की युट्यूबवर पण समथिंग अशी काहीतरी व्हिडिओ वगैरे आला आहे ज्याच्यामध्ये बीजेपीने हे काम केलं आहे, तर मग इट जस्ट लाईक आपल्याला म्हणजे एक प्रकारे इंटरेस्ट तयार झालाय. या म्हणजे एक प्रकारे इंटरेस्ट तयार करून घेतला. म्हणजे पहिले कसं की गुगल होम पेजवर या सगळ्या गोष्टी होत्या, इग्नोर केल्या. फेसबुकवर या सगळ्या गोष्टी होत्या, इग्नोर केल्या. आता युट्यूबवर आलाय तर म्हणजे समथिंग, आणि त्याच्यावर व्ह्यूज आहे ते आहे करीब 80 लाख किंवा 90 लाख रुपये, 90 लाख लोकांनी बघितलेलं आहे वगैरे. तर आपल्याला पण वाटते ना की चलो बा काही ना काहीतरी असं, तर आपण त्या व्हिडिओला क्लिक केलं, ओके. जसं आपण तो व्हिडिओला क्लिक केलं तर त्या व्हिडिओमध्ये पूर्णच देऊ नये की बीजेपीने असं असं काम केलं, तसं तसं काम केलं, हे काम केलं, ते काम केलं, ओके. ते हे व्हिडिओ क्लिक केल्यामुळे काय होते, व्हिडिओ बघितल्यामुळे आपल्याला असं वाटेल
की डूड बीजेपीने तर खूप काही काम केलंय, या जे की ऍक्च्युअल मध्ये त्यांचं काम काहीतरी दुसरंच आहे, पण जे व्हिडिओ मध्ये दाखवलं गेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की डूड यस बीजेपीने खूप जबरदस्त काम केलंय. या मग येणाऱ्या इलेक्शन मध्ये माझं माइंडसेट डायव्हर्ट होऊन जाते. या आधी जस्ट लाईक माझं अगोदर काही माइंडसेट होतच नाही. या कारण मोस्ट ऑफ द इंडियामध्ये असे काही लोक आहेत ज्यांना पॉलिटिकल बद्दल फारसं इंटरेस्ट नाही आहे. समजा जर आपण असं म्हणू, म्हणजे मलाच क्वेश्चन कर ना की समजा जर तू बीजेपी कडून आहे की काँग्रेस कडून आहे, आय डोंट नो, मलाच ना माहिती. या म्हणजे जस्ट लाईक मला वोट द्यायचं असेल तर मी कोणाला देईल? मी ब्लाइंडली शायद बीजेपीला देऊन देईल. व्हाय? कारण मला असं बीजेपीने जे केलेली कामगिरी आहे ते मला आवडली किंवा त्यांचे मी काम बघितलं आहे, त्यामुळे मला वाटते की बीजेपी इज राईट. या आता मी हे डिसिजन का घेतलं? जस्ट बिकॉज ऑफ दॅट की मला असं काहीतरी दिसलं म्हणून. या म्हणजे मी युट्यूबवर असे समथिंग काहीतरी व्हिडिओज पाहिले म्हणून. दॅट्स इट. दॅट्स द ओनली थिंग. या ऑब्विसली जे सोशल मीडिया चॅनल आहे त्यांनी तुझं डिसिजन आहे ते मॅनिप्युलेट केलंय डूड. ट्रस्ट मी, जर अशी गोष्ट इलेक्शन कमिशन सोबत होत असेल तर मग इलेक्शन सोबत होत असेल तर मग तो ऑब्विसली गुगल पाशी 1 बिलियन युजर आहे. तर 1 बिलियन युजर असल्यामुळे ते मॅनिप्युलेट करू शकतात 1 बिलियन युजरला. मानून घे 1 बिलियन युजर पैकी ऑलमोस्ट करीब 50 लाख किंवा हाफ ऑफ द बिलियन लोकांनी बघितले व्हिडिओज आणि त्यानंतर मग त्या लोकांनी बीजेपीच्या याच्यावर वोट केला. तर एक प्रकारे आपण म्हणजे सोशल मीडियाने इन्फ्लुएन्स केलाय ना. या जे की मानून घे की ती पार्टी किंवा ते जे इलेक्शन पार्टी आहे त्यांनी खूप बेकार काम केलं आहे आणि समोर जाऊन पण ते खूप बेकार काम करणार आहे. त्यांना तर फंड माहित पडला यस की जेव्हा पण इलेक्शन घेईल तेव्हा आपण गुगलला किंवा फेसबुकला आपण पैसे देऊ आणि त्यांना असं म्हणू की म्हणजे एक प्रकारे अशा प्रमाणे मार्केटिंग करा. त्याला याला म्हणतात एक प्रकारे डिजिटल मार्केटिंग. येस, अशा प्रमाणे मार्केटिंग करा, ते हे मार्केटिंग करेल. याला म्हणतात एक प्रकारे व्हॉट आय एम सेइंग इज दॅट अल्गोरिदम. या गुगल किंवा फेसबुक हे यांचे हे अल्गोरिदम असतात. म्हणजे जेवढा चांगला वाईट आहे तेवढाच चांगला उपयोग पण आहे, वाईट उपयोग पण आहे. येस, इतक्यात हे टेक्नॉलॉजी आहे ना, हे इंटरनेट बहुत ही जास्त स्प्रेड होत आहे. इट वॉज व्हेरी रॅपिडली. येस, म्हणजे मी असं म्हणतो की शायद इंटरनेट करीब 5 किंवा 6 किंवा म्हणजे मानून घे 10 वर्षा अगोदर इंटरनेट एवढा लोकांपाशी नव्हतं. बट आता 10 वर्षानंतर ऑलमोस्ट करीब एव्हरी वन पीपल ऑन द प्लॅनेट विल नो व्हॉट इज द इंटरनेट. या 10 वर्षा अगोदर शायद लोकांना माहित पण नव्हतं की इंटरनेट म्हणजे काय. या आणि आजकाल ज्या रॅपिडली हे जे इंटरनेट ग्रोथ होत आहे ना, याच्यामध्ये सोशल मीडिया आणि हे असे काही साईट्स आहे ज्यांचं डॉमिनन्स क्रिएट होत आहे, तर शायद मला असं वाटते की यांनी हे एक प्रकारे करप्टेड नाही झाले पाहिजे. समजा जर हे करप्टेड झाले तर इट विल बी रिअली डिझास्टर फॉर अस. या ते मग आपल्या डिसिजनला मॅनिप्युलेट पण करेल. इवन आपल्याला म्हणजे सेम थिंग हॅपन्स विथ द चायना. या चायना काय करताय? चायना पण हेच करताय ना. म्हणजे इथं एक प्रकारे इंडिपेंडंट आहे. या बट चायनामध्ये कसं आहे की एक प्रकारे डिपेंडंट आहे. म्हणजे इथे नाही का चायनाची पॉलिसी डिसाईड करतात की चायनातले लोक काय बघतील काय नाही बघतील. ओके, ते चायनातले मी एक म्हण म्हणतो, एक शायद फ्रेज आहे, चायनातले लोक, चायनाची पॉलिसी काय म्हणते की चायनामध्ये अशी एक खिडकी आहे जिथून चायनातले लोक पूर्ण दुनियाला बघतात. बट ती खिडकी चायनानीच बनवलेली आहे. म्हणजे कसं आहे की चायनीज गव्हर्नमेंट डिसाईड करतात की चायनीज लोक त्यांनी काय पाहावं का नाही पाहावं. येस, त्यांची आयडेंटिटी ट्रेस केल्या जाते. सो मेनी थिंग्स. येस, ट्रस्ट मी. चायनीज जेव्हा त्यांचं पाहशील ना तर त्यांचं आणि त्यांना काहीच वाटत नाही. म्हणजे चायनीज लोकांना असं काही वाटत नाही. त्यांना असं वाटतं की त्यांना फ्रीडम आहे. इट्स समथिंग रिअली गुड. त्यांना युट्यूब फेसबुक काहीच माहित नाही. येस, त्यांना त्यांचे साईट्स आहे ते बघतात, त्यांना आवडते, त्यांना काहीच माहित नाही. येस, बाहेरच्या दुनियापाशी ते खूप जास्त कनेक्टेडच नाही. या
बट जेव्हा त्यांची रियालिटी समोर येते ना, तेव्हा इट वॉज समथिंग रिली डार्क. या कारण ज्याप्रमाणे त्यांची कम्युनिस्ट पार्टी एक प्रकारे या सगळ्या गोष्टी मॅन्युप्युलेट करत आहेत, इट वॉज रिली, म्हणजे मी असं नाही म्हणत की डिझास्टर आहे. येस, इट्स समथिंग लाईक दॅट की इट्स मॅन्युप्युलेट करणं. या म्हणजे इट जस्ट लाईक ज्याप्रमाणे चायनीज गव्हर्नमेंट चायनीज लोकांचं मॅन्युप्युलेट करतात, सेम थिंग्स जर गुगलनी किंवा फेसबुकनी केलं तर काही फरक राहणार नाही अशा काही सोशल मीडिया चॅनल किंवा. तुझं काय म्हणजे हे आहे या, म्हणजे समोर जाऊन या गोष्टी खूप जास्त मोठ्या प्रमाणात याचा प्रॉब्लेम आहे. या म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे की समोर जाऊन म्हणजे इन द फ्युचर इंटरनेट एक प्रकारे डॉमिनंट करेल या गोष्टीसाठी. या आणि इट वॉज समथिंग रिअली. यस, तर डॉमिनंट करेल तर मग त्यासाठी मग प्रॉब्लेम काय, मग त्यासाठी सोल्युशन काय आहे? वेल आय डोंट नो यार, राईट नो मला माहित नाही. येस, बट कसं आहे की या गोष्टीला आपण जेवढं जास्त कंट्रोल मध्ये घेऊ तेवढं बेटर राहील. मग समजा जर मी माझं डेटा कनेक्शन ऑफ केला तर मग काय मी या गोष्टीपासून वाचू शकतो? दॅट इज डेफिनेटली नॉट. या व्हाय म्हणजे कसं आहे की समजा जर तुझ्यासोबत करीब बिलियन्स ऑफ पीपलनी जर या साऱ्या गोष्टी फॉलो केल्या, म्हणजे डेटा कनेक्शन ऑफ करणं, जेव्हा गरज आहे तेव्हाच ऑन करणं आणि त्यानंतर गुगलला ऑथराईज करणं की वगैरे, बट आता असं होतच नाही. यस, व्हाय? बिकॉज ऑफ दॅट आजकालचे स्मार्टफोन्स असे आहे की विदाऊट इंटरनेट पण ते माहीत करून घेतात की तुम्ही कुठे आहे, का आहेत. या बिकॉज ऑफ द जीपीएस. येस, इंटरनेटची गरजच नाही. इव्हन तुमच्या मोबाईलमध्ये जेव्हा तुम्ही गुगल ऍप जेव्हा इन्स्टॉल करता, तर गुगल ऍप फक्त तुमच्याच मोबाईलमध्ये नाही, गुगल ऍप ऑलमोस्ट तुम्ही जे आसपास जे लोक आहे त्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये गुगल मॅप्स आहे. या आणि अनइंटेन्शनली जर तू तुझा डेटा कनेक्शन जरी ऑफ केला आणि तुला असं वाटलं की मी गुगल पासून डिस्कनेक्टेड आहे, बट दॅट इज नॉट. तुमच्या आजूबाजूला लोकांपाशी सेलफोन आहे आणि त्या सेलफोनवर गुगल ऍप इन्स्टॉल आहे, त्यांच्यापाशी इंटरनेट कनेक्शन पण आहे. तर अशा वेळेस काय होतात की ते ट्रॅक करतात. या मी माझं डेटा कनेक्शन ऑफ केलाय बट माझा फोन तर सुरू आहे. या जर माझ्या कोणत्या रिलेटिव्हनी मला कॉल केला आणि कॉल केल्यानंतर त्यांना माहित पडते की मी कुठे आहे, ऑब्विसली त्या सेलफोनला माहित पडते की मी कुठे आहे, सेलफोनच्या आतमध्ये असलेल्या गुगलला माहित पडते की मी कुठे आहे, जे की माझं कनेक्शन तर ऑफ आहे, बट दुसऱ्या जणाच्या मोबाईल थ्रू माझी लोकेशन गुगलला माहित पडत आहे. सो आपण डिस्कनेक्ट होऊ शकत नाही. आणि समोर येणाऱ्या जे टेक्नॉलॉजी आहे ना, यासाठी शायद मला असं वाटतंय की इट वॉज नथिंग. शायद मला असं आता इतक्यात तर काही प्रॉब्लेम दिसून न राहिला, बट मे बी मला असं वाटतंय की फ्युचरमध्ये शायद हा प्रॉब्लेम राहील. इंटरनेट एक प्रकारे ज्याप्रमाणे लोकांपर्यंत पसरून राहिला आहे, ऑब्विसली जेवढा याचा चांगला वापर आहे वाईट वापर पण आहे. या आपण नेहमी चांगल्या गोष्टीचा वापर केलाय, वाईट गोष्टी शायद अजूनपर्यंत वापर केला नाही, कारण आपण शायद विचारच करू शकलो नाही की वाईट वापर म्हणजे एक्झॅक्टली आहे का, म्हणजे किती वाईट वापर होऊ शकते असा, हे आपल्याला माहीतच नाही. सो इन द एंड इट वॉज समथिंग रिअली डिफरंट. या जर मला असं वाटते, हे आता मी हे काय बोलून राहिलो, व्हाय आय एम सेइंग इज दिस थिंग, मला शायद माझ्या लाईफ मध्ये शायद लेवल 5 आहे. यस, आणि लेवल 5 म्हणजे वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी. यस, याच्यामध्ये शायद पूर्ण दुनिया चेंज होऊन जाईल वगैरे वगैरे. तर ऑब्विसली मला या साऱ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. या आणि समहाऊ मला काही जर मला वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी मध्ये समथिंग पूर्ण दुनियाला काही ना काहीतरी एकत्र करावं लागेल, तर अशा वेळेस मला या गोष्टीची गरज पण लागेल. या जर कारण एक प्रकारे इन्फ्लुएन्स क्रिएट करून लोकांना वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी बद्दल लोकांना जाणून देऊन त्याचे इम्पॉर्टन्स देऊन
I don't know it is wrong or right, but this is it. Thank you.